कवठे महांकाळ नगरपंचायत सुधारित मालमत्ता करवाढीला स्थगिती. प्रभाकर बाबा पाटील. सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळ इथल्या नगरपंचायतीनं कवठे महांकाळ शहर आणि उपनगरात असणाऱ्या मालमत्तेला सुधारित कर आकारणी केली होती. त्यानुसार जुना मालमत्ता करापेक्षा कितीतरी पटींनी ही करवाढ करण्यात आली होती. या करवाढीला जनतेतून तीव्र विरोध करण्यात येत होता. याचा विचार करून आज नगरपंचायतीच्या हॉलमध्ये भाजपचे युवा नेते प्रभाकर पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रभाकर पाटील यांनी या सुधारित मालमत्ता करवाढीला स्थगिती दिली असल्याची माहिती दिली. पुढे म्हणाले की लोकांचा आक्षेप होता की ही झालेली करवाढ चुकीच्या पद्धतीनं झाली होती, चुकीच्या पद्धतीनं सर्वे झाला होता. याबाबत माजी खासदार संजय काका पाटील यांनी मुख्यमंत्री तसंच नगरविकास विभागाला या करवाढीला स्थगिती देण्यात यावी याबाबतचं पत्र दिले. तसंच आज नगरपंचायतीची विशेष सभा घेऊन या करवाढीवर स्थगिती घेण्यात यावी असा ठराव घेण्यात आला असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. नगरपंचायतच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट. महांकाळ नगरपंचायतच्या आज या ठिकाणी आपण हॉलमध्ये सगळेजण एकत्रित जमलो होतो. आज आम्ही सगळ्यांची, सर्व ग्रामस्थ असतील, काही व्यापारी असतील, काही प्रमुख पदाधिकारी असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष मॅडम आहेत आणि CO साहेब, अशा सगळ्यांची एक बैठक झाली. यामध्ये विषय प्रामुख्यानं हा होता की कवठे महांकाळ नगरपंचायतमध्ये जी काही मालमत्ता करवाढ झाली होती, काही लोकांची त्याच्यावर आक्षेप होते की चुकीच्या पद्धतीनं सर्वे झाल्यामुळं या ठिकाणी ती करवाढ आकारण्यात आली होती. हा विषय ज्यावेळी आमच्या कानावर आला त्यावेळी आम्ही आदरणीय काकांच्या कानावर हा विषय घातला, माजी खासदार संजय काका पाटील यांच्या कानावर हा विषय घातला आणि काकांनी क्षणाचाही विलंब न लावता आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना आणि नगरविकास खात्यातील सर्व त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना काकांनी या ठिकाणी फोनवरून संपर्क केला आणि ही जी काही करवाढ आहे ही रद्द करण्याच्या दृष्टिकोनातून याच्यावर स्थगिती घेण्यासाठी या ठिकाणी आदरणीय काकांनी मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवून दिले. त्याचबरोबर आपल्या विशेष सभा या ठिकाणी सगळ्या नगरपंचायतील सर्वच आपले नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांची विशेष सभा आज बोलवून तो स्थगितीसाठी या ठिकाणी आज बैठक झाली आणि त्यात तो ठराव करण्यात आला की या करवाढीवर स्थगिती घेण्यात यावी. त्याचबरोबर आदरणीय काकांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातही आम्ही हे सगळे विषय नमूद केलेले आहेत आणि याच्यावर निश्चितपणानं काही लवकरच थोड्या दिवसात आम्ही याच्यावर